आपल्या आजूबाजूला अनेक पॅशनेट व्यक्ती आपण पाहत असतो. कुणाला वाचनाचं तर कुणाला व्यायामाचं पॅशन असतं. यामध्ये काही वेगळं पॅशन घेऊन जगणारीही माणसं असतात. त्यातीलच एक म्हणजे प्रस्तरारोहक. डोंगर, कडे, सुळके यांच्या सान्निध्यात त्यांचं हे पॅशन फुलत जातं. मग ते आयुष्यभरासाठी पॅशन होऊन जातं. पण काही वेळा या वेडाला, या पॅशनला खीळ बसते. आम्हा शैलभ्रमर संघाची आरोहणेही करोना काळापासून थांबली होती. पण 2024 मधील एका घटनेने आणि एका डोंगराने मात्र आमच्या आरोहणाच्या वेडाला ऊर्जितावस्था आणून दिली. जानेवारी 2024 मध्ये संस्थेचा सभासद सुरेंद्र मसूरकर, भाऊ वैशंपायन, लक्ष्मण पाटील आणि पिनाक पुराणिक यांच्यासह कारकाई डोंगरावर गेला होता. माथ्यावर फिरताना त्याला कड्यात लांबवर असलेले सुळके नजरेस पडले. एक सुळका कड्यापासून स्पष्ट वेगळा झालेला दिसत होता, तर दुसरा कड्यात मिसळून गेल्यामुळे तो सुळका आहे याची खात्री वाटत नव्हती. पुस्तकातील नकाशे, गुगल नकाशे यातून माहिती शोधण्यात आली. त्यातून सुळके अजिंक्य असावेत असा सर्वांनी अंदाज वर्तवला. मग पाहणी मोहिमा सुरू झाल्या. कारण अजिंक्य या एका शब्दाने शैलभ्रमर संघात नवचैतन्य निर्माण केलं होतं. फेब्रुवारी महिन्यात खिरेश्वर गावाकडून पाहणी झाली, तर मार्च महिन्यात कोथळे गावातील ग्रामस्थ शरद भांगले याला सोबत घेऊन कारकाईचा माथा गाठण्यात आला. सुळके जेव्हा समोर आले तेव्हा सुरेंद्र आणि अशोकचा आनंद गगनात मावेना. कारण ज्या सुळक्याबाबत खात्री वाटत नव्हती तो दुसरा सुळका हाही कड्यापासून वेगळा झालेला दिसला. समोर दोन अजिंक्य सुळके हे दृश्यच अविश्वसनीय वाटत होतं. 4 डिसेंबर 2024 कारकाईवर धामणझुरा येथे कॅम्प लागला. टीम होती प्रकाश वाळवेकर, सुनील तोत्रे, सुरेंद्र मसूरकर, वैशाली राणे, मनोज सातर्डेकर आणि अशोक पवार पाटील. सकाळी तयारी सुरू झाली. सर्व साहित्य काळजीपूर्वक तपासण्यात आलं. आरोहणाची आयुधं अंगावर चढली. दांडग्या उत्साहानं टीम सुळक्याकडे निघाली. सुनीलनं दोर अँकर केला आणि तो 150 फूट रॅपलिंग करीत सावधतेने बेचक्यात उतरला. सुळक्याचीही उंची जवळपास तेवढीच होती. त्या पाठोपाठ अशोक आणि सुरेंद्रही खाली गेले. बेचक्यात प्रोटेक्शन लावण्यात आलं. बिलेयर आणि लीड क्लाइंबर तयार झाले. या मोहिमेत सामील झालेले टीम मेंबर्स काही 50शीतील तर काही 60तले. त्यामुळे आजचं आरोहण म्हणजे वय आणि इच्छाशक्ती यांचं द्वंद्व होतं. सुनीलनं कड्याला हात घातला. डावीकडे उभं आरोहण करीत एक प्रोटेक्शन टाकलं आणि उजवीकडे वर जात पहिली लेज गाठली. अजूनही त्याच्या आरोहणात तीच सफाई आणि सहजता होती. लेजवर दोर लावण्यात आला. पुढची चढाई सुरू झाली. वरचा टप्पा सैल व त्यानंतर स्क्री. त्यावरून सावधतेनं आरोहण करत सुनील माथ्यावर पोहोचला. इच्छाशक्तीनं वयावर बाजी मारली होती. आणखी एक अजिंक्याच्या यशाचा तुरा शैलभ्रमरच्या शिरपेचात खोवला गेला होता. सुळक्याला कारकाई 1 असं नाव देण्यात आलं. जानेवारी 2025 मध्ये कारकाई 2 च्या आरोहणासाठी पुन्हा कारकाईच्या डोंगरावर आलो. 14 जानेवारीला सकाळी सुनील आणि अशोक 200 फूट रॅपलिंग करून कारकाई 2 आणि कडा यांमध्ये अडकलेल्या चोक स्टोनवर उतरले. बेचक्यापासून माथा जवळपास 70 फुटांवर होता.
बिले घेत सुनीलनं आरोहणास सुरुवात केली आणि एका दमात त्यानं माथा गाठला. कारकाई डोंगरानं हे दुसरं यश दिलं होतं. या यशानं संघाचा उत्साह वाढला. नव्या मोहिमांची आखणी सुरू झाली. फेब्रुवारी 2025 8 तारखेला आमचा 11 जणांचा संघ निघाला आडराई आणि कोल्हेवाडी सुळक्यांच्या आरोहणाला. प्रसाद सावंत, नरेश तट्टे, अनामिका वाळवेकर, निखिल पाठक, आकाश घोलप आणि ध्रुव वगासिया ही तरुण मंडळी मोहिमेत सामील झाली होती. साधारण 2 वाजता राजू मेमाणेच्या खिरेश्वर येथील होमस्टेवर पोहोचलो. तिथून सुळक्याचा बेस गाठायला 5 वाजले. प्रसादनं आरोहणास सुरुवात केली. प्रोटेक्शनसाठी फ्रेंड आणि मेखा लावत मुक्त चढाई करत त्याने पहिला कंगोरा गाठला. सूर्य मावळतीला चालला होता, त्यामुळे प्रकाश क्षीण झाला. अंधारून आलं. तरीही उर्वरित टप्पा चढून माथा गाठण्यात प्रसादनं यश मिळवलं. सकाळी खिरेश्वरहून आडराईकडे निघालो. साधारण 2 तासांनंतर आडराईचा प्रसिद्ध धबधबा आला. तिथेच कॅम्प लावण्यात आला. आज जमेल तेवढं आरोहण करून परतायचं असं ठरवून पुढे सुळक्याकडे चालू लागलो. 12:30 वाजता सुनीलनं आरोहणास सुरुवात केली. आरोहणातील सहजता, क्विक मूव्स घेणे, खेळे आणि फ्रेंड्स लावण्यातील त्याची पारंगतता याची पुन्हा एकदा झलक आम्हाला पाहायला मिळाली. पूर्ण फ्री क्लाइम्बिंग. 3 टप्पे पार करून सुनील आणि प्रसादनं 400 फुटांपैकी 300 फूट चढाई करून सुळक्याचा बेचका गाठला. तेव्हा 3:30 वाजले होते. आज अपेक्षेपेक्षा जास्त क्लाइम्बिंग झालं होतं, त्यामुळे कॅम्पवर परतायचा निर्णय घेतला. सकाळी लवकरच चहा नाश्ता उरकून सुळक्याकडे निघालो. शेवटची 70 फूट चढाई शिल्लक होती, अवघड आणि अंगावर येणारी. सुनीलनं शेवटच्या टप्प्याची चढाई चालू केली. आता उरलं होतं 15-20 फूट आरोहण, पण अंगावर येणार. सुनीलनं एक खेळा लावला आणि तो कड्याला भिडला. सर्व कसं पणाला लावून चढाई करीत अलगद माथ्यावर आरूढ झाला. आणखी एक यश. मार्चमध्येही संघाची अशीच घोडदौड चालू राहिली. होळीत प्रसाद सावंत, सुरेंद्र मसूरकर, मयूर शेडगे आणि राजेश जाधव यांनी सीतेचा पाळणा सुळक्यावर यशस्वी आरोहण केलं. तर गुढीपाडव्याच्या दिवशी कुरडूगडाजवळील लिंग्या सुळक्यावर अजिंक्य मार्गानं चढाईचा प्रयत्न केला गेला. यात नवोदित आरोहक निखिल पाठकने चांगल्या प्रकारे लीड क्लाइम्ब केलं. पण वेळेअभावी मोहीम स्थगित करण्यात आली. अर्थात आमच्या या ऊर्जितावस्थेला कारणीभूत ठरला होता तो कारकाई डोंगर. त्यानंच राखून ठेवलेल्या अजिंक्याच्या ठेव्यानं आमचं पॅशन रिवाईव्ह केलं होतं. कारकाई, तुला त्रिवार सलाम.